विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन 10-29 चांदवड विभागाच्या वतीने नवनिर्वाचित केंद्रीय कार्यकारिणी 2026-2027 साठी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी चांदवड येथे उत्साहात संपन्न झाला। हा कार्यक्रम संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथजी बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या प्रसंगी केंद्रीय उपाध्यक्ष नितीनजी पवार, केंद्रीय उपसरचिटणीस सुधीरजी गोरे यांचा युनियनच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांदवड विभाग अध्यक्ष निलेशजी सोनवणे यांनी केले। त्यांनी नागपूर काटोल येथे झालेल्या 116व्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत लोकशाही निवड प्रक्रियेचा अनुभव सभासदांसमोर मांडला। यावेळी माजी व विद्यमान केंद्रीय प्रादेशिक झोन सर्कल तसेच विभागीय पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। केंद्रीय उपसरचिटणीस सुधीरजी गोरे यांनी आपल्या मनोगतात संघटनेप्रती प्रामाणिक निष्ठा ठेवल्यास कामगारांना न्याय मिळतो असे सांगत तळागाळातील तांत्रिक कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न वरिष्ठ पातळीवर प्रभावीपणे मांडण्याची ग्वाही दिली। केंद्रीय उपाध्यक्ष नितीनजी पवार यांनी संघटनेतील शिस्त, प्रोटोकॉल व केंद्र स्तरावर काम करताना घ्यावयाची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले। अध्यक्ष भाषणात रघुनाथजी बोरसे यांनी संघटनेचे काम प्रामाणिकपणे केल्यास निश्चितच संघटनेत न्याय व सन्मान मिळते असे नमूद करून दोन्ही पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी माजी केंद्रीय उपसरचिटणीस दिलीपजी क्षीरसागर, प्रादेशिक पदाधिकारी सोमनाथजी मापारी, झोन पदाधिकारी किरणजी मिठे, सुरेंद्रजी राजपूत आदींनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बच्छाव यांनी केले तर आभार हेमंतजी धमे यांनी मानले। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट